सातबारा उतार्यावरची चुकीची नोंद दुरुस्त करण्यासाठी तब्बल 4 लाखांची लाच मागणाऱ्या तलाठ्याला अखेर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकावं लागलंय। ही कारवाई देलवडी तालुका दौंड येथे 10 नोव्हेंबर रोजी करण्यात आली असून बोरी पारदी येथे आरोपी तलाठी रंगेहात पकडला गेलाय। लाच स्वीकारताना पकडला गेलेला तलाठी म्हणजे दीपक नवनाथ आजबे व 39 राहणार आनंद हेरिटेज बोरो पारदी। हा अधिकारी वर्ग 3 मध्ये कार्यरत असून मूळचा बीड जिल्ह्यातील खापर पांगरीचा रहिवासी आहे। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार एका 50 वर्ष शेतकऱ्याने दाखल केली होती। या शेतकऱ्याने 2012 साली देलवडी गावात गट क्रमांक 1506 मधील 0.06 आर क्षेत्र खरेदी केले होते। मात्र सातबाऱ्यावर चुकीची नोंद झाली आणि त्यांच्या नावावर फक्त 0.03 आर क्षेत्र दाखवण्यात आले। नोंद दुरुस्तीसाठी तक्रारदाराने तलाठी दीपक आजबे यांच्याकडे अर्ज दिला। मात्र दुरुस्ती करून देण्यासाठी त्यांनी 4 लाख रुपयांची मागणी केली आणि शेवटी तडजोडी अंती 2 लाख रुपयांची लाच घेण्याचे ठरले। बोरीपारदी येथे ही लाच स्वीकारताना तलाठी दीपक आजबे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले। या कारवाईनंतर दौंड महसूल विभागात खळबळ उडाली आहे। या प्रकरणी यवत पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक शैलजा शिंदे करत आहेत। कायद्याच्या रक्षकांनी जर भ्रष्टाचार करायला सुरुवात केली तर सामान्य नागरिकांचा न्यायावरचा विश्वास कसा टिकणार हा प्रश्न आता पुन्हा एकदा उपस्थित झालाय। द पोलीस न्यूज ब्युरो, मुंबई।